हाच तो घाणेरडा नाला अपने रंकाळा तलावामध्ये जातो। सबसे तेज लुइस तक की चैनल में आप लोगों का स्वागत है। या नाल्याबद्दल सांगणार आहे, मस्त नाला कुठं कुठं कसा कसा रंकाळ्यामध्ये जातो हे तुम्हाला दाखवणार आहे। सबसे तेज लुइस तक की चैनल में आप लोगों का स्वागत है। बघा किती घाण आहे बघा, ही सगळी रंकाळा तलावामध्ये जाते बघा, ही सगळी घाण, सगळी गावाची घाण आहे ना, सगळी रंकाळ्यामध्ये जाते। शाहू महाराजांनी जो रंकाळा तलाव बनवलं होतं ती लोकांना पाणी मिळावं, आपत्कालीनमध्ये लोकांना कोल्हापूर जिल्ह्याला पाणी मिळावं ह्यासाठी हा रंकाळा तलाव बांधलं होतं आणि त्या रंकाळ्याची वाट लागलेली आहे। आणि हा नाला जर रंकाळ्यात सोडला तर पाणी दूषित, आणि जरी नदीला सोडला ह्या घाणेरड्या नाल्याला तरी नदी घाण। पुढची कहाणी ऐका, तुम्हाला पूर्ण नाला दाखवतो। हा पूर्णपणे नाला दाखवणार आज मी आहे। पाऊस पडत आहे आणि हा नाला जातोय बघा 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 बघा, हा घाणेरडा नाला कसा जातोय बघा। पुढे दाखवतो तुम्हाला, सगळी कहाणी दाखवतो पुढं, सगळं पूर्णपणे व्हिडिओ बघा। हा बघा नाला, घाणेरडा नाला, ह्यांची ओपनिंग इथं आहे बघा, आणि हे सरळ परत रंकाळ्यामध्ये जातं। ह्या रंकाळ्यामध्ये घाणेरडी घाण जाते सगळी पूर्णपणे। नंबर 1 लुइस तक की चॅनल में आप लोगों का स्वागत है। ते रंकाळा तलाव आपले हे बघा। आता तुम्हाला सांगायचं म्हटले, ही जी घाण आहे ना, या नाल्याची घाण जी जाते इकडे येते ती कोण खात आहे? मरळ मासा खातोय। एक मासा मरळ 50-50 किलोचा इथं आहे, आणि मोठा खडस मासा पण इथं आहे, मोठमोठा मासे आहेत। पण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काय आहे की हा जो रंकाळा आहे, रंकाळा सुंदर रंकाळा आहे। आपत्कालीनमध्ये आपल्याला ह्या रंकाळ्यामधून पाणी मिळू शकते। जर पाऊस 4-5 महिने नाही जर आला, इथून आपल्याला पाणी मिळू शकतं। ह्यासाठीच आपले शाहू महाराजांनी हा तलाव बांधले होते। पण काय झालेलं आहे की खूप घाणेरडा झालेला आहे, गव्हर्नमेंटचं पण लक्ष नाही आहे इथं। आणि दुसरं म्हणजे का नाही, हे पाणी आहे ना, हे जे पाणी आहे हे आपण मोटरी लावून सगळी घाण काढून टाकायला पाहिजे, आणि एक नंबर टुरिस्ट पॉईंट बनवू शकतो, एक नंबर टुरिस्ट पॉईंट। पण हे नाल्याचं का आम्हाला सांगू शकते, घाणेरडा नाला जरी हा घाणेरडा नाला जर सोडला नदीला तरी घाण इथं सोडला ते तुमचं तुम्ही बघावा। आम्ही फक्त सांगणार, आमच्या न्यूज चॅनलमध्ये आम्ही सांगणार, फक्त आम्ही आमच्या न्यूज चॅनलवर तुम्हाला सांगणार। पण हा रंकाळा एक नंबर टुरिस्ट पॉईंट होऊ शकतो। इथं बोटिंग मस्त सगळं होऊ शकतं। हे बघा किती फर्स्ट क्लास आहे, लोक इथं भरपूर येऊ शकतात। ओके, टुरिस्ट पॉईंट होऊ शकते। ह्या ठिकाणी असे शॉप्स लागू शकतात, फर्स्ट क्लास असे। इकडं लोक इथं मस्तपैकी स्विमिंग करू शकतात, आणि काय भरपूर काय करू शकतात इथं। आणि इथं हे बघा, वा 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 बघा, किती मस्त। हे बघा किती पाखरं आहेत बघा, वर्ल्ड्स नंबर वन पाखरं बघा किती आहेत, किती मस्त रंकाळा आपला आहे। इथं सगळे मासे मिळतात। ह्या सगळे जे आहे ना बर्ड्स आहेत, ही पाखरं आहेत, त्यांना सगळ्यांना इथं मासे मिळतात। किती मस्त आहे बघा रंकाळा। आणि इकडे दुर्लक्ष झालेलं आहे। आपला जो रंकाळा आहे एक नंबर आहे, जगात एक नंबर, आणि एक नंबर आपण इथं सगळं मस्तपैकी नाही इथं टुरिस्ट पॉईंट बनवू शकतो। परंतु आमच्या हातात काय नाही बाबा, आम्ही काय करू शकतो? ओके, सबसे तेज लुइस तक के चैनल में आप लोगों का स्वागत है। सबसे तेज वर्ल्ड्स नंबर 1 ब्रेकिंग न्यूज फ्रॉम कोल्हापुर, दूषित रंकाळा। ओके, वर्ल्ड्स नंबर 1 डट्टी कैनाल इज एंटरिंग द Rankala Lake. Datti Canal is entering the Rankala Lake. World's number 1 and take the care. सगळे आमदार खासदार सगळे मिळून हे सगळं स्वच्छ करा राव। काय आपलं रंकाळा एवढं चांगलं मस्त आहे, मस्त असं रंकाळा कुठं जगात कुठं भारी। आपलं रंकाळा एक नंबर, जगात भारी, वर्ल्ड्स नंबर 1। आप लोगों का मेरा चैनल अच्छा लगा, लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो। वर्ल्ड्स नंबर 1 हे आमचे मित्र आहेत, दररोज इथं रंकाळ्यामध्ये येतात, आणि मी ह्यांना सगळी कहाणी आपली रंकाळ्याची सांगितलेली आहे। जरा तुम्ही सांगा रंकाळ्याबद्दल। हे पूर्वीचे जे ओढे होते हे यांनी आता सगळ्या कॉर्पोरेशनने नाले केलेत, आणि त्याला स्वच्छता अजिबात नाही, ते गटर गंगात झालेले आहे, ते गटरातूनच पाणी येते, ते त्यांनी बंद करायला पाहिजे। आता ओव्हरफ्लो मध्ये पण सगळं ते ओव्हरफ्लो वगैरे झालेलंच होतं इथं। बांध घातला आरवा, त्याच्यावरून वरून येऊन ते रंकाळ्यामध्ये मिसळते। 1-2 नाले तरी इथं आहेत, ते पूर्ण ह्याने क्षमतेनं पाणी येतात। एवढं म्हणजे हे केलेलं आहे त्यांनी। आणि आमचं मत असं पण आहे, सगळ्यांनी सगळं कॉर्पोरेशनवर ढकलण्यापेक्षा नागरिकांनी पण थोडी काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे। प्लास्टिक वगैरे त्या पाण्यात टाकू नये। ओके, थँक्यू। आणि आपला हा रंकाळा जो बनवला ना तलाव, हे आपल्या शाहू महाराज बनवला आपत्कालीनमध्ये लोकांना पाणी मिळावं म्हणून। हा सगळा घाण झालेला आहे, आणि आपत्कालीनमध्ये लोकांना पाणी मिळायला पाहिजे इथून, आणि हे सगळं स्वच्छ मोटरीने सगळं पाणी काढायचं, आणि सगळं मस्त मासे मोठे सोडायचे इथं मस्तपैकी। आता मरण मासा सगळी घाण खातो इथं, 50-50 किलोचा मरण मासा आहे इथं रंकाळ्यात, खात्यात लोक मस्तपैकी। माशांची सोय झालेली आहे, वर्ल्ड नंबर 1।